नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आजच्या मॉर्निंग रूटीनमध्ये. तर हे बघा, सकाळची कामं सुरू आहे माझी. तर हे बाहेरचं जे पार्किंग एरिया आहे ते आधी झाडून घ्यायचं. सकाळी उठलं की पहिले हे काम करून घेते बघा मी. झाडून घेतलं की मग हे जे झाडं दिसत आहेत त्यांना पाणी टाकून घेते. काही झाडंसुद्धा लावायची अजून बाकी आहेत माझी. तर हे थोडे थोडे करून बघा झाडं लावत आहे मी. म्हणजे कसं इथे काळी माती नाही आहे दारामध्ये, तर मग मी दुसरीकडून माती आणत असते आणि जशी माती आणली तसं मग जसा मला वेळ भेटेल तशी झाडं लावत असते. तर हे एवढे मी जे भिंतीवर दिसत आहेत कुंड्या तेवढे झाडं लावलेले आहे. आणि हे कॅक्टसचं वगैरे दिसत आहे ते बाहेर लावणार आहे मी भिंतीजवळ. त्याला कसं बकऱ्या वगैरे पण खात नाहीत, तर मग ते बाहेर लावून देते. थोडं वाढलेलं आहे ते आणि छोट्याशा कॅरी बॅगमध्येच लावलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता हे हौदमधलं जे पाणी आहे ते काढून घेते आणि झाडांना टाकते. सकाळी उठलं की छान पक्ष्यांचा आवाज येतो बघा आम्हाला आणि शांत वातावरण आहे एकदम इकडे. इथे मी हे जे थोडीशी जागा ठेवलेली आहे तिथे तांदूळ वगैरे ठेवत असते पक्ष्यांसाठी. आणि हे जे झाड दिसत आहे ते बेजिलचं आहे बघा, जे की आपण रानतुळससुद्धा बोलतो त्याला. ते आहे ते मला खूप आवडलेलं आहे. म्हणजे त्याच्या पानाचा सुगंध खूप छान येतो, म्हणून मी ते तसंच राहू दिलं. आणि आता ही एक छानशी अशी ट्रिक आहे बघा. नेहमी आपण काय करतो, झाडू धरतो ना असे उभे ठेवतो किंवा मग आडवे ठेवतो. तसं न करता मी काय करत असते, झाडू असो खराटा असो त्याला अशी छोटीशी दोरी बांधायची आणि असे अडकवून ठेवायचे. म्हणजे काय होते, कधीच झाडू ओला होत नाही किंवा मग असा तो खराब होतो ना लवकर, तसा होत नाही. तर ही नक्की ट्रिक तुम्ही वापरून बघा. आणि इथे माझा वॉश एरिया आहे, त्यामुळे काय होते, मी इथे असे लटकवून ठेवते झाडू. तर पसारा पण जास्त होत नाही खाली आणि झाडूसुद्धा खूप दिवस टिकतात. आता हे काही भांडे होते बघा पडलेले, ते घासून घेते. इकडून तिकडून आलं की भांडी घासावंच लागतात, कारण खूपच बरकत आहे भांड्याला आणि कपड्याला माझ्याकडे. कितीही धुवा किती घासा पडतच राहतात आणि ते करावंच लागते, कारण तसं चांगलं पण नाही वाटत किचनमध्ये खूप असा पसारा पडलेला. तर हे सर्व भांडे घासून धुवून ठेवते मी आधी. आणि सकाळी सकाळी असे भरपूर कामं असतात की जे आपल्याला पटापट अशी करावंच लागतात. मिस्टरांचा टिफिन असो, मुलांचा टिफिन, परत आपले घरातले जे कामं असतात ते, कपडे भांडे घर पुसणं, खूप सारे कामं असतात बघा सकाळचे. तर ते मी म्हणजे शक्यतोवर लवकर उठून आवरून घेते. म्हणजे कसं थोडासा मला पण वेळ मिळतो, नाही तर मग दिवस जातो त्या कामामध्येच. बाकीचं काही पण आपल्याला शिल्लकचं काम करता येत नाही. तर हे असे सकाळी सकाळी कामं करून घेतले की मग आपल्याला दुपारच्या वेळेला थोडासा आराम म्हणा किंवा मग आपले जे आवडीनिवडी आहे ते आपण करू शकतो. तर आता हे भांडी धुवून घेते आणि सुकल्याच्या नंतर लावूनसुद्धा घेते. तर इथे मी हे ना माझ्या भाचीला
आप्पे खाऊ वाटत आहेत, तर मग तिच्यासाठी आप्पे बनवणार आहे मी त्यासाठी बघा. आणि हे मिक्स डाळीचे तांदळाचे आप्पे बनवणार आहे, कारण ते खूप पौष्टिक होतात आणि चवीला खूप छान लागतात. तर इथे मी तांदूळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि ही चणा डाळ पाण्यामध्ये टाकून, म्हणजे एका भांड्यात टाकून पाण्याने धुवून भिजत घालणार आहे आणि नंतर त्याचे आप्पे बनवणार आहे नारळाच्या चटणीसोबत. तर आता इथे मी हे डाळी आणि तांदूळ घेतले आहे, एक पाण्याने धुवून घेते. 1-2 पाण्याने धुतले तरी चालेल. आणि नंतर डाळ तांदूळ बुडतील इतपत पाणी टाकून 2-3 तास हे भिजवून घ्यायचं वाटून. मग नंतर ह्याचे मी मस्त असे हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर टाकून आप्पे बनवणार आहे. आता हे आपण झाकून ठेवणार आहोत 2-3 तासासाठी. इकडे मी छान अशी हिरवी मिरची टाकून टोमॅटोची चटणी बनवलेली आहे, मला फार आवडते अशी. तर मस्त अशी आंबट गोड ही चटणी लागते आणि भरपूर कोथिंबीर टाकायचा यामध्ये. आता छान तयार झालेली आहे टोमॅटोची चटणीसुद्धा. हे बाकीचे जे भांडे आहेत ते ठेवून देते आणि लगेचच किचन ओटा जो आहे तो पुसून घेते, म्हणजे कसं जास्त पसारा होत नाही आणि जास्त कामसुद्धा पुरणार नाही. तर हे जे रोजची कामं आहेत ते करावंच लागतात बघा. सकाळी उठलं की चहा झाला की स्वयंपाक झाला की आपली कामं असतात. तर हे थोडंसं असं आणि किचनचं कसं असते, थोडं थोडं पुसत घेतलं की मग जास्त खराब होत नाही आणि खूप असा पसारासुद्धा दिसत नाही आपल्या किचन ओट्यावरती. तर हे जेव्हाच्या तेव्हाच पुसून घ्यायचं आहे. आता टोमॅटोची चटणी करून घेतली आहे. चपात्या बाकी आहेत बघा माझ्या. चपात्या थोडं उशिराने करणार आहे, म्हणजे जेव्हा जेवायचं आहे तेव्हाच मी चपात्या बनवून घेणार आहे. त्याआधी हे सर्व कामं आवरून घेते आणि नंतर मग आंघोळ वगैरे करून देवपूजा करून मग बाकीची जी राहिलेली कामं असतात ती करून घेते. तर हे पुसायचं आणि भांडी वगैरे तर मी आंघोळीच्या आधीच मला आवडते करायला. तर आता ते किचन ओटा पुसल्याच्या नंतर आंघोळ करून घेतली आहे. आता सर्वात आधी दिवाबत्ती करून घ्यायची, म्हणजे कसं छान आपल्या मनालासुद्धा फ्रेश वाटतं आणि घरातही मस्त असं आनंदी वातावरण राहतं बघा. जसं होईल तसं आपण आपल्या परीने हे करायचं आहे. तर आता हे झाल्याच्या नंतर मी चपात्या बनवणार आहे आणि मस्तपैकी जेवण वगैरे करून घेणार आहोत आणि नंतर मग राहिलेले जे कामं आहेत ते सुद्धा
करायच्या आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. भेटू पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये.